उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत संजोग वगैरे पाटील, त्यांच्या कार्यालयात आपण आलेलो आहे. आज त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे, थोडेसे प्रश्न विचारणार आहे, त्यांच्याकडनं उत्तर जाणून घेणार आहोत आपण. तर चला तर जाऊया त्यांच्याकडे. आपण थोडीशी तुमची एक ओळख सांगा आहे थोडक्यामध्ये, तुमचं नाव आणि ते काय आहे ते. मी संजोग विकू वगैरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून हे इलेक्शन लढलेलो आहे. आणि येत्या काळात निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने उद्याच्याला होणाऱ्या मतमोजणीमध्ये महाराष्ट्रातील आणि मावळ मतदारसंघातील सर्व मतदार राजाने जे ठरवलेलं आहे ते निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी निवडून येईल. दुसरी गोष्ट अशी की आता तुमचा विजय तर नक्की आहे, तर सर्वांना माहिती आहे. कारण आज मी बघतो की बऱ्याच ठिकाणी बॅनर पण लागलेले की तुमचा विजय झालेला आहे, म्हणजे जनतेने तुम्हाला ते कौल दिला बोललं तरी हरकत नाहीये. तर त्याबद्दल तुमचं काय मत? आता गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे होती, या मतदारसंघाचं जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, इथले जे प्रश्न आहेत हे सुटले पाहिजे होते, तर ते काही सुटलेलं नाहीत. आणि कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट या मतदारसंघात आलेलं नाही. आणि विशेषतः म्हणजे या मतदारसंघातला आलेला पॉस्कॉन सारखा प्रकल्प हा देखील या मतदारसंघातनं परराज्यामध्ये गेला. अशा अनेक ज्या बाबी आहेत की मग तो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, महागाई असेल, बेरोजगारी असेल, तर या सगळ्या बाबतीमध्ये हे मागचं जे सरकार आहे हे अपयशी ठरलेलं आहे. इथला मागचा जो खासदार आहे तो अपयशी ठरलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघातील सर्व मतदारांनी यावेळेस सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं आपल्यावरती जबाबदारी टाकली होती आणि आपल्याला या बाबतीमध्ये कौल दिलेला आहे. तर निश्चितच उद्याच्या मतदानमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची खात्री मला आहे. दुसरा एक प्रश्न असा की तुम्ही आता इथे जे उभे राहिले, तुम्ही निवडून येणार इथं तर ज्या एक गोष्टच आहे, पण दुसरी गोष्ट तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय तुम्ही आराखडा तयार केलेला आहे का, की बाबा जनतेचं आपण काय काय कामं करायची, काय काय नाही, असं एक आराखडा एक असतो, त्याबद्दल तुम्ही काय प्लॅनिंग तुमचं काय आहे? निश्चितच तसं प्लॅनिंग आम्ही सर्वांनी केलेलं आहे. सर्व मतदारसंघातील मग आता खालचे 3 मतदारसंघ आणि घाटावरचे 3 मतदारसंघ इथले जे प्रमुख आहेत महाविकास आघाडीचे, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शकप आणि आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळींना विश्वासात घेऊन आणि इथले जे प्रश्न आहेत हे सोडवण्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न, मग त्यात प्रामुख्यानं पनवेलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, पनवेलचा त्या ठिकाणी असणारा आरोग्याचा विषय असेल, त्या ठिकाणी असणारा त्या भागामध्ये एक पासपोर्टसाठी ऑफिस असेल, तर असे अनेक प्रश्न त्या भागातले आहेत ते सोडवण्यासाठी पहिले आम्ही प्रायोरिटी देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागामध्ये ज्या लोकल ट्रेन आहेत, या लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवणं आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी त्यांना थांबवण्याच्या बाबतीमधल्या या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की आपल्या मावळमध्ये आलापूरमध्ये इंडस्ट्री एरिया तर भरपूर आहे, MIDC आहे, पण स्थानिकांना रोजगार तिथे खूप कमी आहेत. म्हणजे एक पकडून चला की 20 लाख लोकसंख्या आहे, त्यात 5 लाखच फक्त रोजगार करत आहेत, बाकीचे अजून रोजगार वंचितच आहेत त्या बाबतीत. तर त्या बाबतीत तुमची काय उपाययोजना? त्या बाबतीमध्ये आम्ही असणाऱ्या जी इंडस्ट्री आहे त्यांना लागणाऱ्या सुविधा आहेत, म्हणजे प्रामुख्यानं त्या ठिकाणी रस्ते असतील, लाईटचा प्रश्न आहे, तिथला रस्त्यांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, आणि ह्या लागणाऱ्या ज्या काही नागरिक सुविधा, त्यांना ज्या इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत या सुविधा पुरवण्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत. आणि किंबहुना त्यांची इंडस्ट्री कशा पद्धतीनं वाढेल आणि कशा पद्धतीनं बिझनेस, बाहेरचा बिझनेस या इंडस्ट्री एरियामध्ये येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे. इथं जर इंडस्ट्रीमध्ये जर बिझनेस जर वाढला तर निश्चितच इथले जे स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून
आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक इंडस्ट्रीवाल्यांना आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि नवीन काही इंडस्ट्री आपल्याकडे येते का काय यासाठी देखील आम्ही जे इंडस्ट्रीवाले आहेत यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट लावावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इकडे पर्यटन स्थळं खूप आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण उदाहरणार्थ वॉटरफॉल वगैरे जे आहेत पण ते पावसाळ्यात बंदी असते. ठीक आहे, तिथे काही प्रकार घडतात हे असतात त्यामध्ये बंदी आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला आता काही उपाययोजना करता येतील का जेणेकरून तिथल्या स्थानिकांना रोजगार तो बंद न होता तो रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी काय काय निश्चितच आम्ही तसे प्रयत्न करणार आहे. आपल्या इथला जो खोपोलीचा जो जेनेट वॉटरफॉल जो आहे तो बंद केलेला आहे. तर प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांना हा पुन्हा चालू करावा आणि त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी येतील आणि पर्यटक आल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून तिथला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि असे अनेक आपल्या या मतदारसंघामध्ये वॉटरफॉल आहेत, काही लेण्या आहेत, काही गडकिल्ले आहेत आणि काही निसर्ग असं वातावरण आपल्या या मतदारसंघामध्ये आहे. तर या वातावरणामध्ये किंवा या भागामध्ये काही नागरी सुविधा देऊन तिथल्या काही समस्या सोडून त्या ठिकाणी पर्यटक कसा येईल आणि पर्यटकांना येण्यासाठी सहज येण्यासाठी जे लागणारा रस्ता असेल किंवा ज्या भागामध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे पर्यटक या भागामध्ये येतील आणि पर्यटक आल्यामुळे आमच्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील आणि यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही कटिबद्ध आहोत. दुसरी गोष्ट, नागरिकांसाठी आपल्याला वैद्यकीय सुविधा जी आहे ते सरकारी दवाखाने आहेत, पण त्या ठिकाणी पूर्ण ते साहित्य काही नसतं, त्यासाठी प्रायव्हेट साठी जावं लागतं. पण सर्वच असे नाही की प्रायव्हेट दवाखाने करू शकतात. त्यासाठी आपल्याला सरकारी दवाखान्यांमध्ये ती सुविधा सर्व चालू करता येतील का? त्यासाठी आता मी जसं अगोदर म्हटलं की पनवेल महानगरपालिकेमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये तिथला जो दवाखाना आहे तो कशा पद्धतीनं लवकरात लवकर चालू करून त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून ते दवाखाने जर चालू झाला तर तो लोड कमी होईल. आणि त्याच पद्धतीनं जे ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय आहे किंवा त्या ग्रामीण रुग्णालयांना कशा पद्धतीनं तिथल्या ज्या सुविधा आहेत या पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग त्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असू द्यात किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असू द्यात, तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि जो आपला एक्सप्रेस हायवे आहे त्या एक्सप्रेस हायवेला लागून त्या ठिकाणी देखील एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं जे ग्रामीण रुग्णालय आहेत, ज्या भागामध्ये ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांना त्या ठिकाणी ज्या काही सुविधा आहेत, ज्या अपुऱ्या सुविधा आहेत, जसं आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं त्या सुविधा उपलब्ध करून तिथला जो पेशंट आहे त्याला तिथंच चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत मी खूप खासदार बघितले, आमदार बघितले, जे पण आहेत, पण ते ज्या त्या आदिवासी वाड्या ज्या आहेत कुठे कुठे डोंगरामध्ये कडे कपाऱ्यामध्ये आतमध्ये आहेत तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत. तर आपण आल्यानंतर तिथपर्यंत पोहोचाल का? नाही, याच्यामध्ये मी इलेक्शनच्याच पिरियडमध्ये वाड्या वस्त्यांवरती पाड्यांवरती आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथल्या नागरिकांना त्यांच्या समस्या विचारून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि काही ठिकाणी ज्या आदिवासी पाड्यांवरती किंवा आदिवासी ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या नावावरती त्यांची स्वतःची घरं नाही आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही तो प्रयत्न करणार आहे. ते तिथला जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तिथल्या लोकांना ज्या काही सुविधा लागतात की बाबा आता मध्ये तरी पाऊस वादळ आणि पाऊस झाला तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेडवरचे पत्रे म्हणजे जे मंदिर आहेत त्याचे जे बाहेरचे शेड होतं त्या शेडवरचे पत्रे उडाले. अशा अनेक काही गोष्टी आहेत की तिथं काही नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या काळामध्ये ज्या वाड्या वस्त्या आहेत, आदिवासी असतील, ठाकरच्या वाड्या वस्त्या असतील,
या लोकांना नागरी सुविधा आणि त्यांच्या हक्काची घरं त्यांच्या नावावरती करून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचा विषय असू द्यात, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्यात, लाईटचा प्रश्न असू द्यात आणि रस्त्याचे प्रश्न आहेत, तर हे सगळे सोडवण्यासाठी आम्ही या आपल्याला जबाबदारी मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे असा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर आता आपल्या मावळमध्ये जेवढे विभाग आहेत म्हणजे खालापूर आला, कर्जत आला, पनवेल, उरण, प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेळ कसा द्या? आता याच्यामध्ये हा मतदारसंघ फार मोठा मोठा आहे. मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये 2 दिवस कर्जत, खालापूर, पनवेल या भागासाठी द्यावं लागेल, 2 दिवस वरती मावळ, पिंपरी चिंचवडसाठी द्यावं लागेल आणि 2 दिवस आपण काही जी ऑफिशियली कामं आपल्याला करायचे, मग त्या मुंबईमध्ये असतील महाराष्ट्र शासनाचे, त्या बाबतीतले प्रयत्न महाराष्ट्र शासन म्हणजे मुंबईला काही 1 दिवस वेळ द्यावा लागेल आणि दिल्लीसाठी आपल्याला 1 दिवस द्यावा लागेल, कारण दिल्लीचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीला देखील त्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल. तर असे आठवड्याचे 6 दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि लोकांना सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. आज आपल्याशी बोलून आणि आपण जो आपला बहुमूल्य वेळ आमच्या महाराष्ट्र न्यूज 9 चॅनलच्या दर्शकांसाठी जो दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभारी. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज 9 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसंच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.